ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज जो प्रश्न घेतलेला आहे तो प्रश्न असा आहे की महाराज म्हणले सोप्या भाषेमध्ये आम्हाला देवाचं स्वरूप तरी सांगा म्हटले. म्हणजे देव कुठे येतो, खरंच देव आहे का, असा लांबलचक प्रश्न आहे. पण मी जेवढं जमल माझ्या सोप्या भाषेमध्ये, माझ्या बोली भाषेमध्ये, ग्रामीण भागातील भाषेमध्ये मी सहजरित्या सांगण्याचा प्रयत्न करतो. मी किचकट वगैरे काही सांगत नाही. तर ऐका तर मग. देव देव एक सोप्या भाषेत सांगायचं. देव म्हणजे काय आहे की जो मागत नाही, काही आपल्याकडून मागत नाही, तो देव. मग देवाचे स्वरूप कसे येतं? आपण एक उदाहरण घेऊया. ही सूर्यदेव आहे. सूर्यदेव आहे. सूर्यदेव आपल्याला काही मागतो का? काही मागत नाही आपल्याला, पण आपल्याला प्रकाश देतो, उष्णता देतो. आणि या उष्णतेवर काय आपलं चलत नाही? काय चलत नाही? ही जी सृष्टी आहे या सूर्यदेवामुळे आहे का नाही? आता मला तेवढं विज्ञान नाही कळायचं, पण तुम्हा लोकांना कळतं ते. समजा कल्पना करूया आपण, हे सूर्य नसता, सूर्योदय जर समजा सूर्याचा प्रकाश जर नसता आपल्याकडे, जगाचं बाकीचं मी नाही सांगू शकत, कारण काही देशामध्ये सूर्य कमी उगवतो, बरेच काही काही सांगतात, म्हणून मला काही तेवढं ज्ञान नाही. पण मी माझ्या देशापुरतं, मी माझ्या भारतापुरतं बघतो. तर जर समजा आपल्या इकडे सूर्योदय किंवा सूर्यप्रकाश आपण झाला नसता, मिळाला नसता आपल्याला, तर काय झालं असतं? सर्वप्रथम आपण ही पाणी म्हणजे पाऊस जो पडतो आपल्याकडे, कशामुळे पडतो? सूर्यप्रकाश. आता अफाट महासागर आहे, त्या महासागरावर आता सध्या मे मध्ये, एप्रिल पासून चालू झाले, जेवढ्या वेळेस भयंकर ऊन उष्णता वाढते, त्यावेळेस ते सूर्याच्या प्रकाशामुळे, उष्णतेमुळे आपण म्हणतो ना, पाणी गरम होतं. त्याचं बाष्प म्हणजे वाफ होते, ते आकाशात जाते, त्याचे ढग बनतात. त्यानंतर काही वातावरण निर्माण झालं की त्याचा पाऊस पडतो. आणि ते पाऊस म्हणजे हे पाणी मग आपल्या बोरली पाणी येतं, विहिरीले, नाल्याले, नद्यांना पाणी तिथूनच येतं ना. डायरेक्ट समुद्रातून काही झरे नाहीत आपल्याकडे. हे असंच पाणी ह्या नाल्यातून त्या नाल्यात, पुन्हा नदीतून मोठ्या महासागरात जात अजून परत. हे चक्र केवळ सूर्यदेवामुळे, सूर्यनारायणामुळे होतं, हे असं माझं मत आहे. हा एक देवाचा प्रकार. हवा, वायुदेव, हे सुद्धा देवच आहे ना. हे दिसणारे देवच ना. बाकीचे समजा न दिसणारे देवाचं वेगळं हो, ते नंतर बघूया आपण बोलणारच आहोत त्याच्यावर. पण हे आपल्याला समोरासमोर त्याचं अस्तित्व हे दिसतं ना, आपल्याला जाणवतं ना, आहे का नाही? वायू, हवा, वायुदेव म्हणूया आपण त्यांना. कल्पना करूया आपण, समजा हवा नसेल तर, वायू नसेल तर काय होऊ शकतं? तुम्हाला कळतं ना ते काय होऊ शकतं? आपण झालोच नसतो. कारण ही हवा आपल्याकडून काय मागते का? वायुदेव आपल्याकडून काय मागतो का? फ्री मध्ये आपल्याला हवा देतो. फ्री मध्ये समजा
सूर्यदेव प्रकाश देतो. आपण जलदेवता म्हणूया. ही जलदेवता आपल्याकडून काय मागते, आपण काय देतो तिच्यासाठी. जल जीवन म्हणतो आपण त्याला. पाणी नसेल तर काय होऊ शकतं, नाही कल्पना करू शकतो आपण. हे जीवन, मानवी जीवन अथवा जी प्राणी आहेत त्यांचं जीवन अस्तित्वात येईल का, नाही ना. ही सोप्या भाषेमध्ये, ह्याला शास्त्र लांब लचक जायचं गरज नाही, सहजरित्या समजलं असं सांगतोय तुम्हाला. मग ही देव नाहीत का, हेच देव आहेत आपले. सूर्यदेव, वायुदेव, जलदेवता म्हणतो, जलदेव म्हणूया. बाकीचं आपण बोलूया नंतर, पण याच्यातूनच आपण समजून घेऊया ना. अग्निदेव आहे. म्हणजे आपली जी संस्कृती आहे, जी भारतीय संस्कृती आहे ती बघा ना किती विचारपूर्वक. आता लोक मानत नाही, त्याला काय करणार आपण तरी, पण मानलं तर ही देवच आहेत. अग्नी नसेल तर आपण काय केलं असतं, अग्निदेवता ही देवताच आहे. देवता का म्हणायचं, देव म्हणजे काय म्हणायचं, देव म्हणजे काय नेमकं. देव म्हणजेच की जो देतो, काय, जो दुसऱ्याला देतो, जो दुसऱ्याला देतो तो देव, देतो देव, तो देव आहे. तो मागत नाही काही, तो देतो, फक्त द्यायचं काम करतो, घेण्याचं काम करत नाही. घेण्याचं काम फक्त माणूस आहे, हावरा. फक्त दुसऱ्याकडून घेण्याचं काम माणसाकडे दिलेलं आहे. आहे का नाही गंमत. तर ही जी देव असतात, आपण ही देवच आहेत. मी तरी म्हणतो देवत, तुम्ही म्हणा न म्हणा हा तुमचा प्रश्न आहे. कारण समजा आता समजा एखादा दिवा दीप म्हणूया. आता बऱ्याच जणांचं काय असतं बघा ना, दुसऱ्याला सांगतो आणि आपल्याला आहे का त्याचा काही सुख ना समाधान. एक सोपी गोष्ट सांगू तुम्हाला, दिवा जो दुसऱ्याला प्रकाश देतो पण स्वतः जाळून घेतो, लक्षात घ्या. स्वतःला जाळून घ्यावं लागतं तेव्हा दुसऱ्याला प्रकाश देता येतं. तशी जी प्रत्येक, आता समजा आपण ही वृक्ष, झाड, हे सुद्धा काय करतात, आपल्याला ही मोठी मोठी झाड आहेत. आता सध्या उन्हाळ्याची दिवस आहेत चालू, उन्हाळ्याचे दिवस एवढे चालू, भयंकर ऊन पडतंय. आज स्वतःवर हे ऊन घेतात आणि आपल्याला सावली देतात, छाया देतात, थंडावा देतात आणि स्वतः प्रखर ऊन सहन करतात, आपल्याला फळं देतात. आता आंब्याचे दिवस आहेत, आंबे कुठले खातो, झाडाचेच खातो का नाही. त्यांना काय बरं, स्वतःसाठी काय, आपल्याला देण्यासाठीच आहे ना. त्यांच्याकडे फळं आहे, चावली आहे. पुन्हा वाळलं, वय झालं तर ते लाकडं गळून जाळायला बी तयारी आपली. किती उपयोग करून घेतो आपण त्यांचा. किती उपयोग करून घेतो. आहे मर्यादा काही नाही ना. ही मानवी वृत्तीच आहे. पण असो, आपला विषय चाललाय देव म्हणजे काय. आपण नंतर मूर्तीचे देव ही बाकीचे बघूया हो, पण आता सध्या आपल्याला दिसणारे देव सांगायला तुम्हाला. जे दिसते त्यांचं अस्तित्व आहे आणि त्यांच्यामुळे आपली सृष्टी चालती व्यवस्थित. आपण सूर्यदेव पाहिला, वायुदेवता, जलदेवता, अग्निदेवताचा बघितलं स्वरूप. एक थोडक्यात कसं असतं, देवाचा अर्थ तर तुम्हाला सांगितलं, देव म्हणजे देतो, तो देव आहे.
तो घेत नाही, देतो फक्त. म्हणून त्याला देव म्हणायचं असतं. आता आपण काय शिकायचं असतं त्यांच्याकडून? आपण स्वतःला जरा थोडंसं विचारायचं, अरे आपण काय देतो, समाजाला काय देतो? काही देत नाही. म्हणून आपण माणसं आहेत. द्यायचं काम नाही आपलं, देताच येत नाही म्हणून आपण माणसं आहेत. माणसं म्हणजे मागून घेणारी माणसं, मागणारी, मागत करी, म्हणून माणसं, हे का नाही? तर अशा पद्धतीनं थोडक्यात तुम्हाला मी सांगितलं की देव, आता पुढल्या कार्यक्रमात, पुढील भागामध्ये मी सांगेल बरेच असं देवाविषयी माहिती. पण मी जी आता सध्या अस्तित्वात आहे त्या देवाबद्दल बोललो. तर या दिसणाऱ्या ह्या देवांची पूजा करा, दररोज सूर्यनमस्कार करा. ओम श्री देवताय नमः, ओम वायू देवताय, जलदेवताय, पवन देवताय. हे आपल्या देवता आहेत आणि हे आहेत म्हणून आपण चाललंय आपलं. पण आपण माणसं इतके बदमाश आहेत ना, अहो देवाला सुद्धा सोडा, देव स्वतः प्रकाश देत असताना त्याच्यावरती लाईट तयार केली, त्याच्यापासून त्याला फुकट जाऊ द्यायचा नाही, त्याचा प्रकाश फुकटामध्ये आणलं त्याच्याकडून. लाईट घेतली, वाऱ्यापासून हे पवन चक्क्या उभा चालू येतात, बऱ्याच ठिकाणी चालू आहे. नद्याच्यावर ते काय जलविद्युत तयार केली. म्हणजे देवापासून असं देऊन सुद्धा आपल्याला कमी पडतं, त्याच्यावर अजून प्रयत्न करून चालू आहेत आपले. असे आपण माणसं आहोत. तर असो माणसांनो, आपल्याला पुढेही भागामध्ये काही ऐकायचंय देवाच्या संदर्भात, देवाचं स्वरूप पाहायचंय, देव काय काय करतात आणि देव आपण कुठे मानायला पाहिजे, देव म्हणजे काय, बऱ्याच गोष्टीत अजून भरपूर ऐकायला. तर आजच्या कार्यक्रमापुरतं एवढंच. तर परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.